नाही तिकडे नाही मी तिकडे मोठी आहे आमदार भरत नाही द्या तिथं आहे ना समोर राहिलं का तिकडे हात लाव माझ्या हाताला पुरा वेळ आली तुम्हाला फोटो दिसतो का वाघमारे सर फोटो आज पोपळज येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण भव्य असं रक्तदान शिबिर घेतलेलं आहे. काय सांगा? गेल्या 5 वर्षापासून आम्ही हा सामाजिक उपक्रम राबवत आहोत. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी आणि महापरिनिर्वाण दिना दिवशी आम्ही गेल्या 5 वर्षापासून हा उपक्रम राबवतो. आजवर आम्ही 500च्या वर रक्त बॅगांचं संकलन केलेलं आहे. त्यातनं हाच उद्देश आहे की जे काही गरजू आहेत त्यांचे जीव वाचले पाहिजेत. त्याच्या पाठीमागचा हा मुख्य उद्देश आहे. म्हणजे वर्षातून तुम्ही 2 वेळा 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर त्या दिवशी आम्ही या रक्तदान शिबिराचं कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. ह्या वर्षी किती रक्तदात्यांनी आताच्या ह्या शिबिरामध्ये सहभाग घेऊन रक्तदान केलेलं आहे? 56. आतापर्यंत 56 रक्तदात्यांनी आपलं ब्लड डोनेट केलेलं आहे. तरी आणखी सुरूच आहे? अजून सुरूच आहे. काय सांगाल आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाविषयी काय सांगाल? काय सांगायचं, बाबासाहेब हे जगाचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त असे कार्यक्रम असे उपक्रम हे राबलेच गेले पाहिजेत. कारण आपण सामाजिक बांधिलकी या निमित्तानं आपण जपत असतो आणि तोच उद्देश आहे की इतरांचे जीव कसे वाचवेत. कारण बाबासाहेबांनी आपल्याला जीव दिलेला आहे. आजवर जो आपण आहेत, मी नेहमी सांगत असतो, घेतो तो घास आणि घेतो तो श्वास आणि खातो तो घास, याच्यावर पूर्णपणे बाबासाहेबांचा अधिकार आहे. त्याच्यामुळेच आम्ही हे उपक्रम राबवत असतो. आज भीम आर्मीच्या माध्यमातून जे संस्थापक अध्यक्ष आहेत चंद्रशेखर आझाद हे सुद्धा कुठेतरी आता संसदेमध्ये पोहोचलेले आहेत आणि आज बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून काम करतात. काय सांगा भीम आर्मी? वयाच्या 34-35व्या वर्षी भाई चंद्रशेखर आझाद हे खासदार झालेले आहेत. त्यांच्या पाठीमागे त्यांचा खूप मोठा त्याग आहे आणि आज ते खासदार झालेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ आणखी खासदार संसदेत गेले तर मला वाटतं बाबासाहेबांच्या विचाराचं पाईक त्या ठिकाणी गेले पाहिजेत. म्हणून समाजाचं कुठेतरी भलं होईल. आता पाहिलं तर बाबासाहेब ज्या प्रकारे देशामध्ये हर घर तिरंगा ही मोहीम राबवली जाते, हा उपक्रम राबवला जातो, त्याप्रमाणे कुठेतरी बाबासाहेबांचा हर घर संविधान हा उपक्रम राबवला पाहिजे. परंतु हा उपक्रम न राबवता म्हणजे आज 6 डिसेंबर रोजी करमाळ तालुक्यामध्ये काही ठिकाणी आनंद मेळावे, आनंद बाजार किंवा कुठेतरी वेगवेगळे उपक्रम घ्या अशा प्रकारचे काही जिल्ह्यांमध्ये जे आर काढले गेले. काय सांगा? नाही, त्याच्या पाठीमागे RSS षडयंत्र असतं. कारण आपण पाठीमागच्या वेळेस बघितलं असेल 6 डिसेंबर 1992ला बाबरी पाडली होती 6 डिसेंबर दिवशीच. त्याच्यामागे हा उद्देश असतो. RSS कुठले ना कुठले बाबासाहेबांचे 14 एप्रिल असेल किंवा 6 डिसेंबर असेल त्याच्या वेळेस हे असे उपक्रम राबवायला भाग पाडत असतं. परंतु तसे उपक्रम न राबवता सामाजिक उपक्रम राबवले गेले पाहिजेत. तरच आपण कुठेतरी बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक असू.